गार्डनमध्ये येऊन फक्त 10 मिनटं झाले आणि फक्त 20% मी हे रास्पबेरीज तोडलेले आहे आणि इतकं कन्फ्युजन होत आहे ना तोडायला. हे बघा आता एवढे जमा झालेले आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल घराचा व्हिडिओ आला आणि तुम्ही सर्वांनी इतके सुंदर कमेंट्स केले, भरभरून आशीर्वाद दिला मनोजला आणि मला, आणि तुम्हाला त्यामागचं जे कष्ट आहे आमच्या दोघांचं ते समजलं. म्हणजे ते तर तुम्ही बघतच होते, फक्त कमेंट्सद्वारा तुम्ही ते मांडले, तुमचे विचार मांडले आणि तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कमेंट्सद्वारे मला कळाल्या. खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचं. खरंच बाहेरच्या देशात या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सोपं नाही आहे. तुमचे ते कमेंट्स वाचत होते ना, मला इतकं भारी वाटत होतं. काल ना सगळ्यांचे कमेंट्स वाचत होते, माझं आहे ना कामात आहे ना लक्षच लागत नव्हतं. म्हणजे आज मी कमेंट्स वाचते असं माझं लक्षच लागत नाही, कंटिन्यू असं वाटतं नाही तुमचे कमेंट्सच वाचत बसू मी. इतके सुंदर कमेंट्स आणि तुम्हा सर्वांना घर खूप आवडलं. मनोजने मी जे डेकोरेट केलं होतं घर ते त्याचं खूप कौतुक केलेलं आहे तुम्ही. खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला आता कळालं असेल का की मी का लेट करत होते. आम्हाला जे घर करायचं होतं त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ हवा होता. नुसतंच घ्यायचं, नुसतं दाखवायचं तसं करायचं नव्हतं. पण आय होप फायनली घराचा व्हिडिओ आला आणि तुम्हाला आवडलं, ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी, तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता 11 वाजलेले आहे, घरातलं आवरायला थोडासा वेळ लागतो मला आणि त्यामुळे मग मी सगळं करत होते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. आणि माझा चेहरा असं तेलकट दिसत असेल त्याचं कारण हे का मी सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे. आता उन्हाळा आहे, तर उन्हाळा असो किंवा थंडी असो मी सनस्क्रीन लोशन अजिबात स्किप करत नाही, ते इम्पॉर्टंट आहे. स्वयंपाक पण करायचा आहे, त्याच्यानंतर आज संध्याकाळी गोड पण बनवायचं आहे, देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. प्लस थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल, हो आपल्या गार्डनमध्ये खूप जास्त प्रमाणात रास्पबेरीज आलेल्या आहेत आणि त्याचं आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत. आणि हे जे गार्डनचे व्हिडिओ आहे भरपूर जणांना खूप आवडतात. मला खूप दिवसापासून ते तोडायचे होते पण वेळच मिळत नाही. तुम्हाला सांगते ना, इतकं बिझी स्केड्यूल असतं ना, म्हटलं आज करू उद्या करू, पण म्हटलं आज फायनली करून टाकू ते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते किती झाडाला आहे ना रास्पबेरीज लागलेले आहे. त्यानंतर आता मला देवपूजासुद्धा करायची आहे. मला माहिती आहे आज देवपूजा करायला उशीर झालेला आहे, पण काय करू, घरात कामच तेवढे असतात. ते करता आहे ना लेट होऊन जातं, कधी 9लाच पूजा होऊन जाते, पण 12च्या आत मी देवपूजा करण्याचा प्रयत्न करत असते. तर चला अगोदर मी देवपूजा करून घेते छान, म्हणजे घरात कसं एकदम प्रसन्न वाटतं. आणि मंत्र आहे, टी व्हीवर मंत्रसुद्धा लावते मी आणि बाकीचं दिवसभराचं जे असणार आहे ते सगळं शेअर करेल मी. सकाळी व्हिडिओला सुरुवात केली, त्यानंतर मग व्हिडिओ शूट करता आलाच नाही. आज आहे शुक्रवार, परिवीराची हाफ डे स्कूल असते, त्यांना मग स्कूलला आणायला गेली, जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला आणि म्हटलं चला आता थोडंसं ऊन कमी झालेलं आहे तर आपल्या ज्या गार्डनमध्ये रास्पबेरीज आलेले आहे तर त्या तोडू आणि तुम्हाला सुद्धा जवळून दाखवते आणि त्यांना स्नॅकमध्ये काहीतरी छान बनवते. आणि त्याची रेसिपी पण तुम्हाला हवी होती, म्हणजे पॅनकेक्स, मी गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स कसे बनवते हे पण तुम्हाला मी झटपट दाखवते, जेणेकरून जर तुमच्या मुलांना टिफिनला द्यायचं असेल किंवा ब्रेकफास्टमध्ये करायचं असेल, इव्हनिंग स्नॅकला बनवायचं असेल तरी बनवू शकता. चला आता आपण अगोदर जाऊया. लास्ट टाइम आपण बघितलं होतं स्ट्रॉबेरीज तोडल्या होत्या आणि 2-3 वेळेस ना तोडून झालेल्या आहेत, पण आता स्ट्रॉबेरीज आहे ना कमी झालेल्या आहेत. आता त्याचा सीझन जो आहे तो थोडासा कमी झालेला आहे, पण आता रास्पबेरीज आलेल्या आहे. म्हणजे अगोदर ना स्ट्रॉबेरीज आल्या होत्या तेव्हा रास्पबेरीज नव्हत्या, आता स्ट्रॉबेरीज थोड्या कमी झालेल्या आहेत तर रास्पबेरीज जास्त आलेल्या आहे. तर रास्पबेरीजची झाडं या साईडला जास्त आहे आणि त्या साईडला थोडी कमी आहे. तुम्हाला दाखवते, परत फुलं यायला लागली याला, आणि याला पण येतील आता. हे परफ्यूमचं झाड नाही का, बेला झोपलेली ना. हे बघा आपण तोडले नाही ना तर काही काही सुकून सुद्धा गेले बघा. पण मला वाटतं पाण्यात टाकलं होऊन जाईल. हे बघा हे जे आहे ना हे सगळे रास्पबेरीज आहे. इथे खाली बघा तुम्हाला दाखवते, हे बघा हे रास्पबेरीज आलेले आहे. आणि रास्पबेरीज ॲक्च्युली इथे जेव्हा तुम्ही शॉपमध्ये जाता ना घ्यायला तर खूप एक्सपेन्सिव्ह मिळतं, पण आपल्या घरातच रास्पबेरीजचं झाड आहे. ते ब्लॅक ब्लूबेरीज आणि रास्पबेरीज ह्या दोन्ही एक्सपेन्सिव्ह असतात. हो,
पण याच्यामध्ये हे हेल्दी पण असतं हेल्दी पूर्ण. पण असतं, पण आपल्या घरातच झाड आहे त्यामुळे ना ती एक्साइटमेंट वेगळी आहे ॲक्च्युली हे रास्पबेरीज तोडायला. मस्त वाटतं. हे बघा इथे ना खूप आलेले आहे आणि छोटे छोटे आहे, एकदम पिकलेले आहेत. आणि 2-3 दिवस तुम्हाला म्हटलं ना मी तोडायचं आहे मला, म्हणून आहे ना हे बघा काही ज्या बेरीज आहे ना त्या सुकून गेल्या, कारण की वेळच मिळत नव्हता मला. पण जाऊ दे, आता जेवढ्या आहे ना तेवढ्या मी तोडते. आणि इतक्या अलगद ते तुटल्या जात आहे ना, एकदम सॉफ्ट आहे त्या. एवढे सारे रास्पबेरीज लागलेले आहेत ना, नेमकं कुठून सुरुवात करू तोडायला असं होतंय मला. म्हणजे इथे तर तोडते मी, पण तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे असले ना तर छोटे छोटे आहेत ते पिकलेले ना, आणि प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत ते. या साईडला पण खूप मोठे मोठे आहेत. आहे काय तिथे? हे अरे जसं हा आहे, पण थोडे काटे का ना नाही मला लागलं. थोडे ठीक. हे बघा इथे आहे. म्हणजे त्याची तोडायची पण गरज नाही, तर असं हलकंसं खालून फक्त असं करायचं. हे काढते खरंच अजून. स्ट्रॉबेरीज आम्ही इतके एन्जॉय केले होते ना, खूप खूप खाल्ले आम्ही स्ट्रॉबेरी. मिल्कशेक, परत आम्ही नॉर्मल पण खात होतो. जाम? हां, स्ट्रॉबेरी जॅम बनवलं होतं. इतकं भारी झालं, त्याला का संपलं पण ते. परिबेलाने ते 2-3 दिवस संपून पण टाकलं होतं ते. आणि यावेळेस जास्त आपलं मला असं वाटतं हार्वेस्टिंग होणार आहे, कारण की आता हे तुम्हाला स्ट्रॉबेरीचं दाखवलं, रास्पबेरीज, अजून भरपूर भाज्या यायला सुरुवात झालेली आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार. 2-3 वर्षापूर्वी पण खूप सारे झाडं लावली होते, भाज्या लावल्या होत्या, त्या पण तोडल्या होत्या. आणि तुम्हाला दिसत असेल, हे बघा ना, पूर्ण हे बघा, हे झाडे बघा, हे बघा आतल्या साईडला बघा, हे बघा हे आतल्या साईडला ना. हे तर सर्व त्याचंच आहे ना. इथे हे मोस्टली इथे रास्पबेरी आहे, आणि इथे हे जे आहे हे खालचं जे आहे ते स्ट्रॉबेरीज आहे. तिथे आहे 3 का 4, पण मोस्टली हे सर्व जे आहे हे रास्पबेरीज खाली किती लागलेले बघा, हे बघा. आणि बेला झोपलेली आहे, तिची वाट बघायला गेली ना मी तर परत विसरून जाईल मी. तोडल्या परी तू. हा परी बघितलं किती छान पिकलेलं. मी जाऊ आतमध्ये बरी, आतमध्ये नको जाऊ बाबू, आतमध्ये जाते. कारण की काय होतं ते काटे त्याला हलकेसे ना, आणि खूप गवत पण लागलं होते म्हणून नको हे करू. मी बघते थांबलं, इथे खूप झाडांना लागले. जेंट्स म्हणून जाऊन. गार्डनमध्ये येऊन फक्त 10 मिनटं झाले आणि फक्त 20% मी हे रास्पबेरीज तोडलेले आहे. आणि इतकं कन्फ्युजन होत आहे ना तोडायला. हे बघा आता एवढे जमा झालेले आहेत आणि इतके फ्रेश आहे, आणि आपण म्हणतो ना एकदम असं छोट्या साईजचे आहे पण एकदम गोड आहेत ते. आणि स्ट्रॉबेरीज पण तसेच होते, मोठ्या साईजचे होते काय काय, पण मोस्टली ना छोट्या साईजचे होते, आणि ते पण आहे ना खायला इतके गोड लागत होते. आणि आपल्या गार्डनमध्ये ना कोणतं पण फळभाज्या असो, फ्रूट्स वगैरे असो ना, तर त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणजे तोडायचा तर आनंद असतोच, पण खाण्याचा पण वेगळा आनंद असतो, आणि प्लस हेल्दी असतं ते. आणि सध्या यावेळेस तर आम्ही स्ट्रॉबेरीज मार्केटमधून आणल्याच नाही. रास्पबेरीज पण आणायची गरज पडणार नाही. ॲटलीस्ट अजून 15-20 महिनाभर तरी त्याचा सीझन राहीलच. हे बघा एवढ्या आपण रास्पबेरीज तोडलेल्या आहे, आणि या अर्धा किलो तर असतीलच, आणि अजून अर्धा किलोसुद्धा निघतील. पण एवढ्या छोट्या छोट्या आहे, आणि ते एकदम काही ना एकदम आतल्या साईडला आहे, आणि त्याला छोटे छोटे काटेसुद्धा आहे. तर एक काटा आहे ना माझ्या हाताला असा लागला, आणि नंतर आहे ना थोडीशी खाज पण येते हाताला आतमध्ये असल्यामुळे. म्हणून म्हटलं जाऊ ते आता जेवढे दिसतील ना तर तेवढं आम्ही तोडलेले आहेत. आणि हे बघा किती फ्रेश ऑर्गॅनिक अशा रास्पबेरीज आहे, हो ना. आता हे जे आहे 25-30 युरोजला असेल मिनिमम. हे म्हणजे जास्त 2500 ते 3000. 25-30 युरोचं म्हणजे 2500 ते 3000 रुपयाच्या मध्ये असेल. हे शॉपमध्ये एवढी प्राईज आहे याची. आणि स्ट्रॉबेरी आहे, आणि ब्लूबेरीजची पण तेवढीच प्राईज आहे. आणि ब्लूबेरीज कसं सगळ्यात हेल्दीएस्ट फ्रूट असेल तर ते ब्लूबेरीज आहे, तर त्याची प्राईस तर अजून जास्त आहे. आता काहीतरी टेस्टी असं बनवते परिबेलासाठी मी. आणि बेला मॅडम झोपली नाही तर ती पण आली असती तोडायला रास्पबेरी, पण परी होती. आणि आज कसं फ्रायडे असल्यामुळे कसं हाफ डे स्कूल असते. मला कमेंट आली होती कालच्या व्हिडिओमध्ये का परिबेलाच्या स्कूलचं टायमिंग काय आहे. तर मी खूप वेळ शेअर केलेला आहे. तर सकाळी 8 ते 4पर्यंत त्यांच्या स्कूलचा टाईम असतो. फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी ना 8 ते 1 वाजेपर्यंत
अगोदर शुक्रवारीच हाफ डे असायची, पण आता या वर्षीपासून मंगळवारी पण आहे ना त्यांनी हाफ डे ठेवलेली आहे. त्यामुळे मग मी तुम्हाला सांगत असते. काय काय किडला ना त्यांना आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटीज पण असते ना आणि त्यांना सोशलाइज पण करावं लागतं. विनेगरमध्ये आपण थोडा वेळ हे रास्पबेरीज ठेवणार आहोत. आणि हे जे रास्पबेरीज आहे हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे. कोणतंही फर्टिलायझर वगैरे आम्ही यूज केलेलं नाही आहे. आणि हे वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्या आतमध्ये ना छोटे छोटे किडेसुद्धा असतात, म्हणजे मुंग्या पण असतात, छोटे छोटे किडे पण असतात. आणि हे 3-4 पाण्याने मी काय करते, ठेवून देते, स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये टाकून विनेगर टाकून अर्धा तास तरी ठेवते. काय हे बघा एकदम बारीक बारीक छोटे छोटे असे किडे असतात ते. थोडेसे तर त्याच्यासाठी ना आपल्याला स्वच्छ धुवावे लागतात. म्हणून रास्पबेरीज खाताना ना खूप काळजी घ्यावी लागते. बाहेरच्या शॉपमध्ये मी आणायची ना शॉपमधनं, तर मी अशी बघून चेक करून परिबेलाला द्यायची टिफिनमध्ये. त्याच्यामध्ये पण असतं ना बारीक बारीक. आपण एक काम करू, हे ज्या धुतले का मग आपण त्याचं वेट चेक करू. हां चालेल. आपल्याकडे आहे ना वेइंग मशीन आहे आपल्याकडे स्मॉल साईजची. बारीक बारीक कचरा होता तरी पण 4-5 पाण्याने धुवून घेतलं आणि विनेगरमध्ये ठेवलं ना, तर त्याच्यानंतर पण मी परत पाण्याने ना धुवून घेईल स्वच्छ. आता बेला झोपली, ती उठली ना मग मी बनवणार. पॅनकेक्स बनवायचा मी विचार करते. आता अर्धा 1 तास ठेवू आपण. मी आता चहा ठेवलेला आहे जस्ट, आणि इथे एका साईडला पॅनकेक करायला सुरुवात करते. आणि खूप मला कमेंट्स यायचे अगोदर का तू पॅनकेक्स कसे बनवते, तर मी गव्हाच्या पिठाचे एकदम हेल्दी वेने तुम्हाला एकदम झटपट आहे आणि घरामध्ये जे साहित्य असतं ना त्यामध्येच ते पॅनकेक्स बनवतात. फक्त 1-2 टिप्स मी सांगणार आहे, ते तुम्ही फॉलो केलं ना तर मग पॅनकेक्स एकदम मस्त आणि एकदम सॉफ्ट होतात. चला अगोदर मी गव्हाचं पीठ घेते. तर यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तर 1 छोटा चमचा मी तूप टाकलेला आहे, पूर्ण भरलेलं नाही आहे बघा. आणि यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे. ते मस्ट आहे. बेकिंग पावडरमुळे काय होतं, जे पॅनकेक्स आहे ना सॉफ्ट होतात. एक थोडंसं असं बघा मी एवढं अंदाजे टाकलेले आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तुम्हाला दाखवते. हे बघा एवढं दूध मी ॲड केलं. त्याच्यामध्ये तूप जातं, तर त्यामुळे काय होतं, खूप छान टेस्ट लागते पॅनकेक्सची. हे चांगलं मिक्स करून घेऊ. परत यामध्ये थोडंसं मिल्क ॲड करू आणि हे एकदम मिक्स छान करायचं आहे. गुठळ्या अजिबात नाही पाहिजे. आता हे चांगलं मी एकसारखं करून घेते आणि तुम्हाला दाखवते. चांगलं मिक्स करून घेतलं, जास्त गुठळ्या नाही आहे. आणि याची कन्सिस्टन्सी ना अशी पाहिजे एकदम असे लिक्विड फॉर्ममध्ये बघा, एकसारखे. खूप घट्ट नाही करायचं. आणि यामध्ये साखर जात नाही. तुम्हाला जर थोडी साखर ॲड करायची असेल तर करू शकता, पण यावरती ना मध येणार आहे, हनी टाकणार आहे मी, त्यामुळे मग मी साखर टाकणार नाही आहे. आणि हा नॉनस्टिकचा पॅन आहे ना, मीडियम असा गरम करून घ्या. एकदम असा तापवायचा नाही आहे, थोडा मीडियम गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झालेला आहे, मीडियम असा गरम करून घेतलेला आहे. आता ते पण तुम्हाला आहे ना तेवढे साईजचे बनवायचे आहे. असं टाकून मी थोडंसं असं पसरून घेते. आणि असे बबल्स आले ना त्याच्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे. हे बघा हे वरचे ना जो ड्राय झालेला आहे हलकंसं, आणि बबल्स आले ना असं पलटून द्यायचं. हे बघा किती छान दिसतं. असे मस्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे खालच्या साईडने सुद्धा. हे बघा हे आता पलटून घेऊन नॉर्मल असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे. हे पॅनकेक झालेले आहे आपले. इझी राहतं, ठेवू शकतो. तोपर्यंत लगेच दुसरे बनवून घेऊ. तर परीला असा मोठा पॅनकेक आवडतो. ती म्हणते छोटे छोटे बनवण्यापेक्षा एकच मोठा बनव, आणि ती मोठंच बनव. थांब बाबू ते नको घेऊ, स्टीलचं लाकडाच घे. पूर्ण बबल्स येऊ दे ना. हे थोडं ड्राय झालं पाहिजे, थोडेसे बबल्स आले का मग करायचं. नाही तर हे एका साईडला ओलं पीठ आहे ना मग ते पडून जाईल. थांब अजून. आणि इथे आता बघा हे पॅनकेक्स बनवलेले आहे मी, आणि बेलाची इथे झोप झाली आहे बघा. झाली झोप बाबू?
मग झालं चांग ना? हां हळू कर हळू कर 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 गुड जॉब पलटो आता गुड जॉब परीने बघा छान फ्लिप केलं मी खूप वेळ पॅन ती बनवते कारण की पॅनकेक चला बेला आता हे बेलाचं पॅनकेक आहे एक खाऊ खा ना चांगली आहे. चांगले आहे. हे राजबेरीज काढून घेतले मी आणि टिश्यू पेपरने असं पुसून घेतलं आणि आता इथे आहे हनी चांगलं लागतं. हा ना छान लागते ना हे बघा असं ब्रेकफास्टमध्ये असतं कधी कधी इव्हिनिंगच्या स्नॅकला पण असतं आणि असं प्रेझेंटेशन करून दिलं ना तर मुलांना आवडतं ते आणि हेल्दी पण आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा जे फ्रूट अवेलेबल असेल म्हणजे रास्बेरी स्ट्रॉबेरी मला एक आयडिया आहे. ब्लूबेरीज तू करते हा एक आयडिया आहे. डिझाईन करते मम्मा झाले. झालंय बघ फ्लिप करून दाखव मला किती सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता हां इट्स ओके पण हे बघा एकदम छान सॉफ्ट झालं बंद कर परी गॅस एकदम हे बघा असं एकदम सॉफ्ट होतं कारण की ते ना थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये त्याचं बॅटर करावं लागतं म्हणून आणि हे पण दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालं स्माइली केलं. हो एकदम सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पॅनकेक बनवू शकता स्माइली. हे बघा तर अशा पद्धतीने हे पॅनकेक्स मी बनवलेले आहे हेल्दी व्हर्जन नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुमच्या मुलांना आवडले का नाही तो हनी ॲड केलं का हा केलं. ओके हां नाही हो बोलायचं पहिले हो हे जे चाललं एकदम छान असं प्रेझेंटेशन हो केलं हे बघा हे परीने असं छान प्रेझेंटेशन केलेलं आहे इथे परी बसते काय झालं बाबू छान. आवडलं एन्जॉय परी परी बसली तू ट्राय कर आणि सांग मला ओके ठीक आहे. आवडलं बरं झालं. रास्बेरी सोबत वेगळं कॉम्बिनेशन आहे ना स्ट्रॉबेरी सोबत वेगळं कॉम्बिनेशन लागतं स्ट्रॉबेरी सोबत ना ते थोडस अजून असं कसं छान लागायचं लागतं. बिटर लागायचं थोडं. तेच प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे ना पण याचं कसं लागतंय हे कॉम्बिनेशन एकदम भारी. भारी लागते तू बेला छान लागतं ओके एन्जॉय करा मी परी बेलासाठी बनवलं आणि त्यानंतर आता मनोज पण टेस्ट करत आहे कसं झालंय पॅनकेक तर छान आहे पण राजबेरी खूपच मस्त आहे गोड आहे ना एकदम खूप मस्त आहे, खूप फ्रेश नॉर्मली रास्बेरीज थोडे आंबट लागतात नाही का खूपच छान लागते मस्त आणि परीने सर्व केलं छान मनोजला आणि परत पॅनकेक्स बनवले ना थोडंसं पीठ होतं ना तर परीने बनवलं हा ते पण दिलं मला हां आणि परीने बनवून दिलं मनोजला आता झाडांना पाणी द्यायचं आहे आणि पाण्याचं प्रेशर असतं ना तर कधी कधी ना म्हणजे दोनदा असं झालेलं आहे पाईप खराब झाले त्यामुळे मग 2-3 दिवसापूर्वी बघा हा नवीन पाईप घेऊन आलो आम्ही आणि आता डेलीचं पाणी माहिती तुम्हाला द्यावंच लागतं आपल्याला आणि आठवणीने न चुकता पाणी द्यावंच लागतं 2 वेळेस लेट जरी झालं ना थोडं तरी पण पाणी द्यायला विसरत नाही मी आणि त्यात आपण एवढ्या आवडीने झाडं लावतो मग तेवढी काळजी पण घेणं खूप इम्पॉर्टंट आहे नैवेद्यामध्ये मी शेवयाची खीर केलेली आहे गोडमध्ये आणि आता दाखवून देते मी नैवेद्य जेवण वगैरे आमचं सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता मी घरातलं जे आहे बाकीचं सगळं आवरून घेते आणि हा तुम्हाला रास्बेरीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय